चेंबूर विधानसभा पवार द्वारा आयोजित थेट संवाद सांसद राहुल शिवाले व विभाग प्रमुख अविनाश। इस दौरान नागरिकों ने सांसद राहुल शिवाले से संवाद किया। इसके साथ ही प्रश्नों को सांसद राहुल शिवाले व शासकीय अधिकारियों द्वारा छुड़ाया। आइए देखते हैं। भारतीय प्रधानमंत्रींनी जी रूफटॉप सोलर योजना घोषित केली आहे, त्या योजनेच्या अंतर्गत सर्व भाडाच्या सोसायटी सोसायटीचे रूफटॉप सोलर जी योजना आहे आपण राबवणार आणि त्या 3 किलोवॅटला केंद्र सरकारच्या माध्यमातून 78,000 रुपये आर्थिक सहाय्य केलं जातं। ती योजना राबवून BST करून तयार करून 2-3 सोसायटीने या ठिकाणी यशस्वी प्रयोग करून बघितलेला आहे। यापैकी त्यांनी स्वखर्चाने केलेला आहे, पण आता केंद्र सरकारच्या सहाय्याने आर्थिक सहाय्याने ही योजना आता आपण संपूर्ण सगळ्या वेळेमध्ये राबवणार। आदेश केले की भाडं चालू करावं, त्या संबंधित मी भाडाच्या अधिकाऱ्यांना भेटलो सुद्धा, परंतु ते बोलले की आम्हाला असं सांगितलं की या ठिकाणी आम्हाला फक्त लोकांना येऊन मार्गदर्शन करायला सांगितलं। ते भाडं आम्ही भरून देणार नाही, आम्ही कसं भरायचं हे आम्ही दाखवणार। आणि हा खूप मोठा प्रश्न आहे। आता 6 महिने जर या ठिकाणी भाडं बंद आहे तर 6 महिने त्यांना पेनल्टी लागते। असे अनेक लोकांच्या समस्या या ठिकाणी आहेत आणि शिवाय मी त्या दिवशी तुम्हाला आदेश मांडला होता, तर हा गंभीर आणि तुमची मागणी योग्य आहे। त्या दृष्टिकोनातून मी पण सीओची काल बोलत आपलं परवा बोलत झाल्यावर आणि त्या संदर्भात तुमचा जो प्रस्ताव आहे त्या संदर्भात लवकर भाडा इस्टेट मॅनेजर आल्यापर्यंत उत्तर देतील, ते या संदर्भात ते पूर्ण निर्णय घेणार आहेत। दुसरा हा प्रश्न पण मला इस्टेट लोकांची सल्ला ते अधिकारी पण घेत आहेत। आले साहेबांना आणि 24 साहेबांना उचलून टाकलं त्या गटामध्ये फक्त आपल्या पायाची पंजे मुडतात। गेल्या एवढ्या वर्षामध्ये गटामध्ये पायाचे फक्त पंजे आपले मुडतात। तो नाला 8 फूट खोल आहे, तरी ते आता या अस्वस्थ ठिकाणीमध्ये समस्या पाहिली की आपले 3 पाय पाणी भरतं, त्याला कारणच ते खोलीकरणाचं काम जलमंडळी विभागामार्फत प्रस्तावित केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी असलेल्या झोपड्या त्याबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे। त्या दिवशी तो खटला न्यायालयातून बाहेर येईल, त्याच्यानंतर ते काम होणार। आणि न्यायालयाच्या बाबतीमध्ये सर मी एक सांगू इच्छितो की आमचं 2 दिवसाआड फॉलोअप चालू आहे उच्च न्यायालयासोबत। कालच एक हिअरिंग झालेली आहे, आता पुढची हिअरिंग पुढच्या 22 तारखेला ठेवलेली आहे। आम्हाला अपेक्षा आहे की 22 तारखेच्या हिअरिंगमध्ये आपल्याला निकाल लागला पाहिजे। तेवढ्या झोपड्यांमुळे ते अख्ख्याचा प्रोजेक्ट काय अडकलेला नाहीये, नाल्यांकरता अडकलेला झोपड्यांचा जो विषय वेगळा आणि अख्ख्या पंचशीलचं डेव्हलपमेंटचा विषय हा वेगळा आहे। आपण इथं 5 इमारती आहेत, 5 इमारतीमध्ये काही मनरेगा खात्याचे कर्मचारी आहेत, ते सिक्युरिटी गार्ड कर्मचारी आहेत आणि महापालिकेचे सफाई कर्मचारी सुद्धा आहेत। त्याच्या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट ओनर सुद्धा आहेत, 40 ते 45 प्रायव्हेट ओनर्स आहेत आणि 20 कमर्शियल गाड्या आहेत। जे त्यांचं स्ट्रक्चर आहे त्यांना सायन्स मिळणार सरदार रावडी कॅम्प कार्पेट आहे तिथे बऱ्याचशा प्रमाणात सफाई कर्मचारी राहतात आणि सफाई कर्मचारी राहत असून सुद्धा त्या वसतिमध्ये बरेच वेळेला कचऱ्याचं पूर्णतः म्हणजे सकाळी कचरेवाले येतात ते कधी कधी येतच नाही, 24 तास ते कचरा पडून असतो आणि आले तर पुढचा बिल्डिंगचा पुढे कचरा कधी उचलतात कधी पाठचा कचरा तसंच राहतो। ते कचऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न सुद्धा खूप गंभीर आहे। ते रोज सकाळी पाण्याच्या वेळेत अंड्याकाशी भरून गॅलेला देतात, त्याच्यामुळे तो कचरा जे पाणी आहे ते सफाई कर्मचाऱ्यांवरती पडतं आणि येणार जाणार जे कामाचं सफाई मार्केट त्यांच्यावर सुद्धा पडतं। बरेचशे लोक त्यांनी गॅलरीमध्ये कुंड्या लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे कुंड्याचे कुंड्या वरून दिसल्याचं सुद्धा माळून एखाद्या घालून जाणार माणसाच्या अंगावर सुद्धा पडून एखादा मोठा अपघात होऊ शकतो। ह्याच्यावर जे
आपले जे जिओ वगैरे आहेत अधिकारी ते सुद्धा येतात, त्यांच्यामुळे सुद्धा पाणी टाकलं जातं. तर ह्याच्या संबंधी आपण जर लक्ष घालावं अशी आपल्याला विनंती. एकतर कचऱ्याच्या विषयाबाबत आता आपण प्रत्येक घरोघरी जे आहे कचरा गोळा करण्यासाठी आपण जे आहे यंत्रणा ऑलरेडी राबवलेली आहे. त्याच्या अंतर्गत कचऱ्याचं इमिडिएटली हे होईल, बरोबर. दुसरं तुम्ही टाकलेले वरून लोक जे कचरा टाकतात थोडंसा तुमचे जे बिल्डिंगचे जे काय पदाधिकारी असतील किंवा काही सोसायटी असतील त्यांच्या मार्फत जरा तुम्ही थोडंसं एखादी मीटिंग घेऊन लोकांना जरा तुम्ही अवेअरनेस करा. कारण काय आहे की आपलंच माणसं आहे हे जे काम करणारे आहेत आणि त्याच्यावरती वरून जर तुम्ही जर कचरा टाकलं तर मग त्यांना जर थोडंसं मोटिवेशन कमी होईल. तर माझी रिक्वेस्ट आहे की थोडंसं तुम्ही मीटिंग घेऊन हे करा. दुसरं पाण्याचा जे प्रश्न आहे आता मागे थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता. त्या ठिकाणी पिसे पांढरपणाच्या इकडे आपल्या ट्रान्सफॉर्मर गाळे होते तेव्हापासून थोडंसं पाण्याचा जो इरेग्युलर सप्लाय चालू झालेला आहे तर आता ते ऑलरेडी सुरळीत झालेलं आहे. तर मी वॉटर डिपार्टमेंटला सांगतो तुमचं जे पाण्याचा प्रश्न आहे ते बघून घेतो. हां, तुम्ही उद्या पाहिजे की सध्या दुपारी 3 वाजता या वॉटर डिपार्टमेंटच्या लोकांना मी बोलवतो ते चेक करतो. भारत स्टेशन जी योजना आहे माननीय प्रधानमंत्रीजींनी घोषित केलेली त्याच्या पहिल्या फेजमध्ये गुरुजी बहादूर स्टेशनचं नाव होतं आणि त्याचं भूमिपूजन पण त्यावेळी सार्वजनिक म्हणजे सामूहिकरित्या सगळ्यांनी केलं होतं. तर त्याचं नवीन डिझाईन म्हणून पूर्ण आता नवीन स्टेशन त्या ठिकाणी बनवणार आहे. त्याचा ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट पण दिलेलं आहे. पुढे त्यात सगळ्या पायाभूत सुविधांचं काम म्हणजे पॅसेंजर अम्युनिटी देण्याचं अपग्रेडेशन आपण त्या ठिकाणी करतो. माझी विनंती की रेल्वे प्रशासनाला सांगतो की पूर्ण वेळ चालू राहील. कारण प्रतीक्षा मला तो जो मार्ग आहे त्याच्यामध्ये पण फेरीवाले बसलेले असतात आणि पावसाळ्यात भरपूर अवस्था खराब होती. एक अरुंद वाट आहे तर त्या फेरीवाल्याला तुम्ही आमचं काही अपेक्षा त्या फेरीवाल्याने रस्ता होता त्या छोट्या बोडीत बसली. आपल्यामध्ये साहेब पोलीस आहेत दादा आणि चौरे साहेब तिथे उपस्थित झाले. साहेब पाठवून घेत आहेत त्या दोघांना त्या केंद्रामध्ये आपण त्यांचंही स्वागत करूया. नाटकी प्रशासन करत आहे आणि शासनाला बदनाम करत आहे. आपण प्रत्येकाच्या याच्यावर माझं आपण रिमार्क द्या, एक तर चौकशी करा आणि माझं 2 लाख रुपयाचे व्याज होत आहे ते प्रत्यक्ष द्या. आता पेंडिंग घेऊन किती दिवस मला परफॉर्मेट ठेवणार आहे. आपलं नाव काय म्हटलं म्हणजे आमचं सिनियर सिटीजन इन दिस डेमोक्रेसी इट इज माय राईट आणि माझा हा त्याच्यासाठी हक्क आहे म्हणून मी धरपडतो. आज मी का सांगितलं म्हणून आपल्याकडे आलेलो बदनाम करत. आम्ही भावना समजतो, आम्ही आपली फार कळकळीची भावना आहे, आम्ही आपल्याशी सहमत आहोत. नाही आता पोलिसांचा संबंध काही राहिलेला नाहीये. शासनाने होम डिपार्टमेंटने 5 लाखाचं शिक्षा केलेली आहे. मला आढळून व्याजासच द्यायला पाहिजे 3 वर्षांनी मागतो एंटॅक्टर पास खाल्ले आहे इंटरेस्ट असतो. डेप्युटी सेक्रेटरी रामा विथ मी आय एम 81 years सिनियर सिटीजन. मी लाच नाही मागत आहे आणि तू याच्यासारखी अनिल देशमुख सारखी 100 कोटीची एकनाथ शिंदे नाही सांगा माझं प्रकरण आणि मी भेटायला जातो भेटत नाही. आमच्या पोलीस साहेबांशी निगडीत हा विषय नाही तरी देखील आता शासनाचे जे अधिकारी आहेत होम डिपार्टमेंट आय एम ऑल्सो रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर. तर काही कारणास्तव मी आजारी होतो. माझा ॲक्सिडेंट झालं होतं आणि मध्ये कोविडचा प्रश्न पडला. त्यामुळे मी रेग्युलर जी प्रॉपर्टी मालमत्ता काय भरू शकणार होतो. तेव्हापासून तो मला व्याजावर व्याज असं लावून जास्तचे अमाऊंट झालेले. आतापर्यंत मी सर्व रेग्युलरली मालमत्ता कराय तो भरत आले पण व्याजाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रमाणे 1979 पासून हा रोड ॲक्ट चालू आहे.
पण त्याचं सुद्धा काही निर्माण झालेलं नाही. तरी ठाण्यामध्ये आणि मुंबई सेंटरमध्ये तरी मुंबईमध्ये नेक्स्ट सर्व्हिसमेंटसाठी प्रॉपर्टी टॅक्स माफ आहे. पण इथे मुंबईला आहे नाही. मी BMCला रेग्युलर कागद कारवाई करतोय पण त्याचं उत्तर काहीच मिळत नाही. नंतर देतो प्रॉपर निर्णय आहे. आता आम्ही जयस्वाल साहेबांचे स्वतः व्यक्तिगत उद्या बोलतो आणि स्पेशल बोलतो. परंतु महानगरपालिकेने तर तो प्रस्ताव ऑलरेडी केलेला आहे की नाही बरोबर तुम्ही त्यांना काय यामध्ये दोन्ही नाही पार्किंग दोन्ही बाजूला एक सिंगल गन पण कधी घरी जातो यायला पण जातो ना तर सिंगल व्हेकल जाईल एवढी व्यवस्था आहे. तर संपूर्ण कॉलनीला त्या ट्राफिक पण आणि सगळ्या असोसिएशनच्या सगळ्या बेलमध्ये एकत्र बोलवा एक ऍक्शन प्लॅन करायला पाहिजे आणि शिस्त सर्वांनाच लावायला पाहिजे. त्यांच्याच फायद्यासाठी आहे. दुर्दैवाने ज्या माडाच्या मिटिंग झाल्या त्यामध्ये जी पार्किंगची व्यवस्था त्यावेळी काम केली नाही. त्या पार्किंगची व्यवस्था काम केली तर आकर्षण उद्भवलं नसतं. परंतु आता जी एक्झिस्टिंग जागा आहे त्यानुसार एक प्लॅन बनला लोकांची पार्किंगची पण समस्या सोडेल आणि ट्राफिकला पण अडचण होणार असं एक होईल. कारवाई करू. दुरुस्ती करायची तर त्याच्यानंतर हळूहळू म्हाडाचं झाल्यानंतर असता एकदाही या म्हाडाने आमच्या दुरुस्त केलेलं नाही. आता मला 57-58 वर्ष पूर्वी झालेली आहे. मी अनेक वेळा पत्र दिली आणि घोसाळकर साहेब सभापती होते त्यांनाही पत्र दिलं आणि एकदा मला पत्र आपण मिटिंग बोलावली तरी आमच्या समसामान्य म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ऑलरेडी चुकीचं ब्रिफिंग केल्यामुळे घोसाळकर साहेबांना काय करू शकलं नाही. आणि एक फायनान्स अधिकारी म्हणून मला माहिती आहे तुमची कारणं काय तुम्हाला फंड सगळं सॉरी म्हटलं तुम्ही त्याचं वाईट तपासच आहे. त्याच्यामध्ये दुरुस्तीसाठी फंड अवेलेबल शासन देत आहे पण ते इम्प्लिमेंट करत हे सरळ सरळ स्कीम आहे आमच्याकडे. आता सगळं उद्या आमची जीविका झाली विद्यालयाला जबाबदार करू मी सरळ पत्र दिलं आहे. आमची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे म्हाडाकडे जा अशी टोलाटोली झाली आहे. हा मुख्य प्रश्न माझ्या पत्र आहे माझ्याकडे. मी त्यांना 11 सप्टेंबर 23ला मुख्य अभियंता आणि मुख्य अधिकारी याने पत्र दिलं होतं. त्याचं त्यांनी मला 24/17/23ला मला पत्र दिलं की आमच्याकडे कोणत्याही निधीची तरतूद धोरण नसल्यामुळे असं स्पष्ट चुकीची माहिती दिली. त्याला मी चॅलेंज करतो त्याचं व्हाईट बुक साहेब शिवायसाठी तपासा आणि मग मला त्याचं उत्तर द्यावं. आता यानंतर बालाजी कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहे. इलेक्शन कमिशनचे काही रिपोर्टिंगसाठी सगळ्यांना बोलवलं आयएस ऑफिसरला त्यानंतर ते लोक आणि सरदार नगरचं आपण जे औषध वेळ दिला त्याबद्दल आपण शब्दशः आभार आहे. जय महाराष्ट्र. तो बिचारा तो BSTवाला येतो तो हॉर्न मारत त्याच्यामुळे काय होतं इकडे राहणारे जे वयस्कर लोक आहेत त्यांना त्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो. तसंच आम्ही 1 ते 24 मध्ये आमचं डेव्हलपमेंट होत नाही त्याला कारण आहे रस्ते. म्हाडाचा 33/5 चा जो एक आम्हाला स्कीम आहे त्याच्यामध्ये रस्ते रुंदीकरण जर आम्हाला झाली तर आम्हाला ते बेनिफिट होईल. त्या डेव्हलपर्स सुद्धा येतात ते सुद्धा इकडचं सगळं बघतायत. आमचं लेआउट सँक्शन नाही आहे. तसंच एकीकडे रेल्वे आहे त्या रेल्वेमुळे आम्हाला बफर झोन लागत आहे. दुसरीकडे महानगरपालिकेची ही लाईन चाललेली आहे तर त्याचाही बफर दोन्ही साईडला असल्यामुळे आम्ही अक्षरशः आमचं कोंडीत झालेलं आहे. त्यामुळे इमारत क्रमांक 1 ते 18चा तर आमचा पुनर्विकास त्याच्यामुळे रखडलेला आहे. बऱ्यापैकी या पाईपलाईनवरच सगळी दुकानं वसलेली आहेत. त्याच्यामुळे रस्ता रुंदीकरण सुद्धा महानगरपालिकेला अशक्य होऊन बसलेलं आहे. सणासुदीला पोलीस प्रशासनाचा त्रास आहे त्राण आहे त्यांना स्वतःला माहिती असेल कारण प्रतिष्ठानगरमधून सगळे गणपती उत्सव किंवा देवी उत्सव जेव्हा येतात तेव्हा या रस्त्यावर प्रचंड त्रास आणि त्राण होतो. माननीय खासदार साहेबांना माहिती आहे की सायनचा जो ब्रिज आहे तो आज तोडायची वेळ आली. उद्या भविष्यात जर हा GTPचा जर ब्रिज तोडायची वेळ आली तर काय करायचं. जे प्रश्न आहे एकदम मान्य आहे मला आणि त्या बाबतीत तुम्हाला मी समजवू शकतो की त्या ठिकाणी तुम्ही जसं म्हटलेलं आहे त्यांचा वॉटर पाईपलाईन आहे ज्याच्यावरती हे सर्व दुकाने बसलेली आहेत. ऑलरेडी याच्यावरती ऑनरेबल हायकोर्टच्या डायरेक्शन जे 2007 आहे त्याच्या अंतर्गत त्यांचा पाईपलाईनचे
10 मीटर बफर झोनमध्ये जेवढे काही स्ट्रक्चर्स आहेत ते सर्व स्ट्रक्चर्स काढण्याचे हायकोर्टाचे आदेश होते. त्याच्या अनुषंगाने आपण त्या सर्व स्ट्रक्चरना जे आहेत नियमाप्रमाणे आपण नोटीस देऊन त्याचे डॉक्युमेंट तपासणी करून त्यांची अनेक्शन सुद्धा बनवलेले आहे आणि जे पात्र लोक आहेत त्यांना जे आहेत आपण रिहॅबिलिटेशन सुद्धा दिलेले आहे. पण त्या लोकांनी जे आहेत कोर्टात धाव घेतलेले आहे आणि कोर्टाने त्या स्कीमला स्टे दिलेली आहे सध्या. आणि त्या ठिकाणी आमचा कोर्टला जे आहे ॲफिडेविट सुद्धा सादर केलेला आहे. आणि आता नवीन एक धोरण जे आहे महापालिकेचा मॉनिटरी कम्पेन्सेशन, सुरुवातीला ते 10 ते 12 लाख होता, ते आता वाढून दुप्पट केलेले आहे, 25 लाख केलेले आहे. तर ते 25 लाखच्या हिशोबाने सर्वांना आम्ही आग्रह करतोय की तुम्ही मॉनिटरी कम्पेन्सेशन घ्या आणि तुमचं जे काय स्ट्रक्चर ते रस्ता वाढवण्यासाठी द्या म्हणून. मग ह्या बाबतीत आपले माननीय जे खासदार साहेब आहेत ते ऑलरेडी शिफ्ट झालेले आणि तरी पण तिथे पायाभूत सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून पण देतो आपण आणि पाणी सगळ्या व्यवस्था देतो. तसं काही असेल तर तसं होईल तिथे जे काय आपण शशिकांत चौहान सर उनके सामने एक हिल है, उनके सामने बिल्डिंग बन रहा है, तो पहाड़ तोड़ रहे कोई, तो इसको दुकान बनाना है. के बारे में हम लोग रिसेंटली उसका जो है वहाँ पे सर्वे स्टार्ट किया है और उन सबको जो है सर्वे करके उनको रिसर्च नोटिस देके जो भी इलीगल इंक्रोचर से उनको निकालेंगे और जो स्ट्रक्चर से जो काफी साल से रहते हैं और रिहैबिलिटेशन करने योग्य है उनको रिहैबिलिट करेंगे और उसके बाद में उसके ऊपर जो ब्यूटिफिकेशन करना है डेफिनेटली करेंगे.